नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज हा अत्यंत आनंदाने मी हा व्हिडिओ करते आहे. कारण आज मी या व्हिडिओमध्ये माझं एक अक्षरशः अद्भुत आणि अविस्मरणीय मॅनिफेस्टेशन माझ्या अनयूयू फॅमिलीबरोबर शेअर करते आहे. तर तुम्ही माझा जो विजन बोर्डचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांचा मी फोटो माझ्या विजन बोर्डवर लावलेला आहे, जो मला नेहमी दिसतो. आणि मी जो एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जी पहिली स्टेपचा एक व्हिडिओ केलेला आहे, आस्क या स्टेपचा. त्याच्यात लू होल्स म्हणून एका कोच यांचं एक उदाहरण दिलेले आहे की कशी त्यांनी गोल लिस्ट केलेली आहे वगैरे. तर मी माझी देखील गोल लिस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांना मला भेटायचं आहे, त्यांची नावं आहेत त्या लिस्टमध्ये. तर त्याच्यात एक नाव अमिताभ बच्चन यांचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो. तर यावर्षी 11 ऑक्टोबरला काय झालं की मी त्यांना ॲक्च्युली त्यांचा दरवर्षी व्हिडिओ असतो की ते घरातून बाहेर येतात, लोकांना नमस्कार करतात, वेव्ह करतात, विशेस घेतात असा. तर मी हा 11 ऑक्टोबरला रात्री व्हिडिओ बघितला. तर म्हणजे माझ्या घरात मीच नाही, माझा भाऊ, माझ्या अगदी दोन्ही आज्या सुद्धा अमिताभ बच्चन यांच्या खूप फॅन होत्या. तर आमचं नेहमी मी आणि माझा भाऊ पूर्वीपासून म्हणतो की एकदा अमिताभ बच्चन यांना भेटायचं आहे. तर मागे मी त्यांचा एकदा शो पण बघितला होता. सिंगापूरला असताना ते पूर्वी शो करायचे तेव्हा तो एकदा शो बघितलेला आहे. पण तो प्रेक्षक म्हणून असा लांबून. तर एकदा अमिताभ बच्चनना भेटायचं असं गोल लिस्टमध्ये आहे माझ्या आणि भावाच्याही. तर 11 ऑक्टोबरला मी ते त्यांना असं वेव्ह करताना बघितलं. तर त्या दिवशी माझ्या मनात विचार आला की माझ्या भावाला सांगू की आपण नेक्स्ट पुढच्या वर्षी आपण 11 ऑक्टोबरला त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन थांबू, म्हणजे ते आपल्याला दिसतील त्या दिवशी. एरवी काय आहे, मी 2 वर्षापूर्वी एकदा मुंबईला गेले होते. तर तेव्हा त्यांच्या घराच्या समोरून गाडीनं गेलो आणि त्यांच्या घराच्या समोर फोटो काढायला अलाउड नाहीये, थांबताही येत नाही. मग गाडी पुढे थांबून मी एकटी त्या रस्त्यावरनं तिथे घराच्या समोरनं नुसतं चालून आले, पण तिथे काही अलाउड नाहीये काही फोटो किंवा हे असं काही करायला सुद्धा. तर म्हणलं, म्हणून मग त्या दिवशी ते व्हिडिओ बघितल्यावर माझ्या डोक्यात आलं की पुढच्या 11 ऑक्टोबरला जाऊ, वाढदिवसाच्या दिवशी तर आपल्याला इथे थांबू देतील, नाही म्हणणार नाही. सो असं मी भावालाही काही सांगितलं नाही, कारण अजून वर्ष होतं त्या गोष्टीला. सो म्हणून त्या दिवशी नंतर मी त्या आनंदात झोपले. म्हणजे असं म्हणतात ना की फिलिंग इज द सिक्रेट. म्हणजे मला काही मॅनिफेस्टेशन टेक्निक वगैरे काही करायचं नव्हतं, कारण नेक्स्ट इयर जायचं आहे आणि त्यामुळे फक्त मी त्या अक्षरशः त्या भावनेत होते. म्हणजे की पुढच्या वर्षी बघायला मिळणार, आपण ज्या व्यक्तीचे फॅन आहोत त्यांना आपण भेटायचा प्लॅन केला तर जो आनंद होईल, त्या आनंदात मी त्या दिवशी झोपले. आणि नेक्स्ट डे काय, त्याच्यानंतर काही त्याचा विचार केला नाही. ही झाली 11 ऑक्टोबर रात्रीची गोष्ट. माझं त्याच्याबद्दल भावाशी काही बोलणं झालं नव्हतं, कारण 1 वर्ष असल्यामुळे असं काही की जाऊया वगैरे असं त्याच्याशी मी काही बोललेले नव्हते. तर 14 ऑक्टोबरला मला भावाचा फोन आला की अमिताभ बच्चन यांना भेटायची शक्यता आहे, जायचं ना का भेटायला? मी म्हणजे ह्या नुसत्या आनंदाने की 11ला रात्री आपण विचार करायला आणि 14ला भाऊ विचार, म्हणजे कसं काय हे तर नंतरचं, पण हा विषय म्हणजे आपल्या दोघांचं आमचं काही बोलणं झालेलं नव्हतं ह्याच्याबद्दल. आणि असं त्यांनी एकदम सडनली विचारायला फोन केल्यावर मला हेच मला दिसणं एक मॅनिफेस्टेशन होतं की आपल्याला हा असं विचारतोय भाऊ. म्हटलं काय, कुठे, कसं? तर तो म्हटलं काही नाही, त्याची एक मैत्रीण आहे, तर तिला केबीसीची म्हणजे ऑडियन्समध्ये जाण्यासाठी तिकीट्स मिळायची शक्यता आहे. तर तो म्हटला की मी तिला सांगितलं आहे की आम्हाला जायचं आहे म्हणून. तिने भावाला विचारलं, तर भाऊ म्हणला की म्हणजे 2 तिकीटं मिळायची शक्यता होती. तर भाऊ म्हणला की नाही, माझ्या बहिणीला पण जायचं आहे, तर अजून बहीण आणि तिचा नवरा, असं आम्हाला 4 असली तर बरं पडेल असं. मग ती म्हणली मी बघते, कारण ती म्हणजे तिने 2च धरलं होतं तिला. भावाचं माहिती होतं की त्याला आवडतं म्हणून. तर मग असं झालं की भाऊजाई माझी म्हणली की नाही, 2 तिकीटं मिळाली तर तू आणि म्हणजे मला आणि भावाला म्हणली की तुम्ही दोघं जावा, कारण तुम्ही इतक्या वर्षापासून अमिताभ यांना भेटायची वाट बघताय. 3 मिळायची शक्यता झाली तर माझा नवरा म्हणला की नाही, तुम्ही तिघं जावा, मी टीव्हीवर बघीन वगैरे असं. सो बस आम्ही त्या आनंदात होतो की शक्यता आहे आपल्याला मिळायची. आणि कसं असतं ना की 2 लोकांचं तर नक्की होतं, पण अजूनही तिने ज्या लोकांना सांगितलेलं होतं त्यांचं आयत्या वेळेला काही कारणांनी त्यांना जमणार नव्हतं. सो आम्हाला चौघांनाही जायचा चान्स मिळाला. आणि ते शूटिंग होतं 18 तारखेला, म्हणजे 11 तारखेला रात्री विचार करायला आणि मला 18 तारखेला 18 ऑक्टोबरला केबीसीचं शूटिंग बघायला जायचा चान्स मिळाला. आणि मग माझ्या मिस्टरांनी लगेच एक अमिताभ बच्चन यांचा पेन्सिल स्केच केला म्हणजे अगदी कमी कमी वेळात. मग त्याला लगेच एक फ्रेम वगैरे आणली की आपण त्यांना हे देऊ म्हणून.
म्हणजे आम्ही जाताना फक्त ह्याच आनंदात होतो पुण्याहून मुंबईला जाताना, की अमिताभ यांचं म्हणजे आपल्याला भेटायला मिळतं आहे इतक्या ह्यानी. आणि खरं सांगू का, म्हणजे नुसतं मला तर 11 तारखेला पुढच्या नुसतं त्यांनी बघितलं असतं त्यांना तरी आनंद झाला असता. पण ऍक्च्युली केबीसीचं शूटिंग बघायला मिळणे म्हणजे म्हणतात ना, की जेव्हा भगवान देत आहे छप्पर फाडके देत आहे तसं झालं. कारण केबीसी हा एक आवडता प्रोग्राम आहे आणि इथे तर म्हणजे कसं त्यांना ते काम करताना बघणे आणि तो सगळा अनुभव घेणे, कारण एरवी काय टीव्हीच्या शूटिंग वगैरे कधीच बघायचा वेळ येत नाही. सो ते सगळा अनुभव मिळणार होता. आणि केबीसी मध्ये तर सुरुवातीला जेव्हा नवीन सुरू झालं तेव्हा बरेच सीझन फोन करायचे होते पार्टिसिपेंट म्हणून जायला, तेव्हा खूप प्रयत्न केला पण कधीही जायचा तिथे काही चान्स लागला नाही. आणि ते जायचा मेन उद्देश हेच होता की अमिताभ बच्चन यांना जवळून बघता येईल म्हणून. पण असा योग यायचा होता. आणि 18 ऑक्टोबरला आम्ही पोहोचलो. 2 स्लॉटमध्ये शूटिंग असतं. सकाळी एक शूटिंग असतं आणि म्हणजे संध्याकाळचा एक स्लॉट, 2 एपिसोड असतात. तर आम्हाला सेकंड स्लॉटचं हे मिळालेलं होतं. तर म्हणजे तिथे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे जाताना सुद्धा आम्ही त्या सगळ्या आनंदात होतो. कसा प्रवास झाला कळलंच नाही. आत गेल्यावर सुद्धा म्हणजे तिथे पोचल्यावर सुद्धा सगळे आजूबाजूची लोक अमिताभ बच्चन यांचेच फॅन होते. सगळेच जण त्यासाठी आलेले होते. सगळ्या वयाची लोक होती, सिनियर सिटीजन सुद्धा होते. सो त्यांची म्हणजे लोकप्रियता किती जनरेशन्सची आहे हे तिथे बघायला मिळालं. सगळेच जण तेवढे एक्साइटेड होते त्यांना बघायला. आणि मग आत जायचं, आत बसून तो एपिसोडचं रेकॉर्डिंग बघणे हा एक वेगळाच विलक्षण अनुभव होता. म्हणजे कारण तिथे अमिताभ बच्चन काही कुठल्या रोलमध्ये नसतात, ते अमिताभ बच्चन म्हणून असतात. सो ते कसं म्हणजे ही ओन्स दॅट स्टेज, म्हणजे कसं की त्यांचा तो वावर, त्या सेटवरचा त्यांचा वावर, ते दुसऱ्याशी त्यांचा लोकांशी असलेला त्यांचा कनेक्शन म्हणजे. आणि मग ते कंटेस्टंटला वगैरे सुरुवातीला कशी त्यांना भीती असते, अमिताभ बच्चन समोर बघितलं तर आपल्याला बोलायला काही सुचणारच नाही. तर तसं ते सुरुवातीला त्यांची कशी हे असते, मग अमिताभ त्यांना किती कम्फर्टेबल करतात, ते सगळं प्रत्यक्ष बघायला अनुभवायला मिळालं. किती अक्षरशः म्हणजे एकदा शूटिंग सुरू झालं की इतकं पटकन संपतं असं वाटतं. आणि ते म्हणजे त्यांना काही ते सगळं आपल्याला असं वाटतं की ते मधलं जे काही बोलतात ते काही स्क्रिप्टेड आहे का, तसं काही नाहीये. ते स्वतः सगळं बोलतात, त्यांना ते काही ते प्रॉम्प्टरवर येत नाही. सो तेही बघायला मिळालं. दोनदा एक हे म्हणजे आपले ऑडियन्स पोल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून उत्तर देऊन त्या ह्याला म्हणजे कंटेस्टंटला मदतही करायला मिळाली. सो असा सगळा पूर्ण अनुभव घेता आला त्या ह्याचा, की कसं लोक म्हणजे ते कसं त्यांचा प्रोफेशनलिझम असेल, त्यांचा लोकांशी वागण्याची पद्धत, इतर प्रेक्षकांशी त्यांचा जो सारखा त्यांचा एक संवाद किंवा ते एक्नॉलेज करतात, मागून टाळ्या बाजूला तर उलट होऊन बघतात ते आपल्याकडे वगैरे असं. सो असं एक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात इतकं छान सुंदर शूटिंग पार पडतं त्या शोचं. सो तेही बघायला मिळालं. आणि शेवटी तर म्हणजे ते तर सकाळपासून आलेले होते, रात्री 9:30 नंतर शूटिंग संपलं. आणि त्याच्यानंतर असं हे होतं आम्हाला की ते म्हणजे सगळ्यांबरोबर फोटो काढतात. सो आम्हाला फक्त फोटो काढायची अपेक्षा होती. पण ते फोटो म्हणजे कसं आहे की ते ऑडियन्सच्या सेक्शन्समध्ये येतात आणि प्रत्येक सेक्शनमधल्या लोकांबरोबर फोटो काढतात. आणि त्यावेळेला ते अक्षरशः प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात बघून त्यांना नमस्कार करतात, वेव करतात. ते लोक काय काय सांगतात तर ते ऐकतात मन लावून. म्हणजे हे त्यांना करायची काहीच गरज नाही. आम्ही त्यांचे फॅन आहोत, होतो आणि राहणार आहे. आणि त्यांनी समोर उभारून सगळ्यांचा एक फोटो काढला असता तरी आम्ही अगदी खुशच असतो. पण नाही, त्यांना ही जाणीव आहे की प्रेक्षकांचा ह्यातला सहभाग किती महत्वाचा आहे. त्यांचं ते जे प्रेक्षकांचे कनेक्शन आहे तर ते एक्नॉलेज करतात, ते की ते प्रत्येकाला येऊन असं समोर म्हणजे डोळ्यात डोळे घालून प्रत्येकाला बघतात, एक्नॉलेज करतात. लोक काय काय म्हणतात त्यांच्यासाठी लिहून आणलेलं असतं ते सगळं ऐकून घेतात. आणि काहीही या वयात हे 81व्या वर्षी हे काही करायची गरज नाहीये. ते तर सकाळ 10 वाजल्यापासून शूटिंग करत होते, 12 तास शूटिंग चालू झालेलं होतं म्हणजे त्यांचं, ते तिथे होते. पण काहीही चेहऱ्यावर दमणूक नाही, तेवढाच आनंद आणि उत्साह. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह असतो त्यांना बघण्याचा, तो असं वाटतं की त्यांनाही तेवढाच उत्साह आणि आनंद आहे आपल्याला बघण्याचा आणि आपल्याला भेटण्याचा. सो असं इतकं तो एक अत्यंत विलक्षण अनुभव होता. म्हणजे अमिताभ बच्चन यांना आपण नुसतं बघितलं नाही, अमिताभ बच्चन यांना आपण भेटलो, ही भावना म्हणजे फक्त आमच्याच नाही, आमच्या बरोबरच्या सगळ्या लोकांच्या मनात ही भावना होती ह्याच्यामध्ये आणि तिथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि मग माझ्या हातात हे चित्र होतं
स्केच काढलेला नवऱ्यानी. तर त्यांनी ते सांगितलं मला की तू माझ्या शेजारच्या त्या प्रोडक्शनवाल्या त्यांच्याकडे द्या, मी तुम्हाला ते हे ऑटोग्राफ करून परत करतो. भावानी पण काही आणलेलं होतं ते पण त्याला ऑटोग्राफ करून परत मिळालं. म्हणजे असं की आणि खरंच म्हणजे 5 मिनिटं थांबल्यावर त्यांनी जे काही लोकांनी आणलेलं होतं त्यांचे फोटो हे ते, त्या प्रत्येक गोष्टीवर त्या व्यक्तीने बसून या वयात त्याच उत्साहाने, प्रेमाने ऑटोग्राफ करून दिलेलं आहे. सो असं एक अत्यंत विलक्षण अनुभव होता ते सगळं हे करण्याचा. म्हणजे आपण एखादी गोल म्हणतो, एखादा हे ठरवतो, पण म्हणजे मागितलं होतं काय तर त्यांना बाहेरून रस्त्यावर त्यांच्या समोरून पुढच्या वाढदिवसाला त्यांना विश करता यावं आणि मिळालं काय तर म्हणजे 11 तारखेला विश केलेली, 18 तारखेला अशी ही पूर्ण झालेली माझी विश. आणि तो एपिसोड दिवाळीचा एपिसोड आहे. तो 7 नोव्हेंबरला त्यांनी आम्हाला सांगितले की तो 7 नोव्हेंबरला दाखवणार आहेत. म्हणून आज मी हा व्हिडिओ करते आहे. सो तुम्हालाही तुम्ही बघत असाल तर बघा 7 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अमिताभच्या ह्यांच्या मागे आम्ही बसलेलो होतो. तर बघा मी दिसते का काय एपिसोडमध्ये. मी पण उत्सुक आहे बघायला आम्ही सगळे फॅमिली की आम्ही दिसणार आहे का त्याच्यामध्ये. कारण एवढे कॅमेरे वगैरे असं काही कळत नाही की आपण दिसू का नाही. सो बघा मी दिसले तर म्हणजे कमेंटमध्ये कळवा तुम्ही मला बघितलं तर. सो अशा दृष्टीनं म्हणजे मॅनिफेस्टेशन आपण म्हणतो, पण असं कधी-कधी ना इतकं आश्चर्य होतं. हे मला वर्कशॉप्समध्ये पण बरेच लोकं सांगतात, की आम्ही हे ठरवलं, हे झालं वगैरे असं. पण म्हणजे दरवेळेला तितकाच आनंद होतो आपण आपण जेव्हा ते गोष्ट ऐकतो तेव्हा. आणि म्हणजे असं तर 11 तारखेची गोष्ट म्हणतात ना, की रेझिस्टन्स नव्हता, काही जायचं होतं, आनंद होता, एक ग्रॅटिट्यूड होतं. जेव्हा म्हणजे मला कळलं, की भाऊ म्हणला, की 14ला आपल्याला शक्यता आहे, तेव्हा फक्त हे अक्षरशः मी याच ग्रॅटिट्यूडच्या फीलिंगमध्ये होते, की कोणीतरी आपल्यासाठी प्रयत्न करत आहे. आपला गोल हा इतरांनाही आपण जेव्हा सांगतो, तेव्हा ते लोकं कशी आपल्याला मदत करतात ह्याचं पण हे एक उदाहरण आहे, की विजन बोर्डवर आपण लावतो ते असं अचानक कधीतरी इतक्या छान रीतीने होऊ शकतं. म्हणजे मागितलं होतं थोडं, पण म्हणजे आपण म्हणतो ना कधी-कधी अफर्मेशनमध्ये सुद्धा, की असं नाही ऑर समथिंग मोर. सो म्हणजे असं झालं, की फक्त अमिताभ यांना भेटणं नाही, त्यांना ॲक्चुअली काम करताना बघणं, त्यांना त्यांच्याबरोबर इतका वेळ घालवता येणं ते शूटिंग बघताना. सो असं अँड समथिंग मोर असं खूप काही मोर मिळालं त्या दिवशी. आणि सो म्हणून हा आज मला खूप आनंद होत आहे, की माझ्या या न्यू फॅमिलीबरोबर हे शेअर करताना. सो कमेंटमध्ये कळवा मला बघितलं तर. आणि 7 नोव्हेंबरचा एपिसोड आहे. दिवाळी माझी बघा, दिवाळी एपिसोड होता तो आणि दिवाळी माझी तर दिवाळी 18 ऑक्टोबरला सुरू झालेली आहे. सो असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक यू. नमस्कार.